नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची आपली कथा आहे माझ्या माहेराची वाट. आज सकाळपासून रेणुका थोडी उदास होती. रोजच्या सारखंच आजही पहाटे बरोबर 5 वाजता घड्याळाने तिला उठवायचं काम केलं होतं. खरं म्हणजे रेणुका तर आज घड्याळाच्याही आधी उठली होती, पण तरीही पांघरुणातून बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती तिची. थोडंसं वैतागात तिने साईड टेबलवरचा मोबाईल उचलला आणि त्याला शांत करून पुन्हा पांघरुणात शिरली. आज मॉर्निंग वॉकला सुट्टी का? शेजारी झोपलेल्या तिच्या नवऱ्यानं सुमितनं आश्चर्याने विचारलं. आज मूड नाही आहे माझा, तसंही एकटीने चालत राहायला मला आवडत नाही. रेणुका जरा नाराजीच्या सुरात पुटपुटली. एकटी का? ज्योती आणि मंजिरी कुठे गेल्या? सुमितच्या या प्रश्नावर रेणुका अजूनच धुसफुसत म्हणाली. ज्योती तिच्या आईकडे माहेरी गेली आणि मंजिरीच्या घरी आज तिच्या आई, बाबा आणि भाऊ जेवायला येणार आहेत. जरा सुट्ट्या सुरू झाल्या की सगळ्यांना माहेर आठवतं. आत्ता कुठे खरा मुद्दा सुमितच्या लक्षात आला, पण हा विषय खूपच संवेदनशील असल्यामुळे त्याने याबाबतीत गप्पच राहायचं ठरवलं. पण आता पुढचे निदान 3-4 दिवस तरी रेणुकाचा मूड असाच राहणार हे त्याला माहीत होतं. आणि अगदी तसंच झालं. तो संपूर्ण दिवस रेणुका आपल्याच विचारात हरवलेली होती, काहीशी उदास आणि बरीचशी हळवी. अगदी यांत्रिकपणे घरातली सगळी कामं करत होती ती, पण तिचं चित्त मात्र थाऱ्यावर नव्हतं. उगीच जुन्या आठवणी आणि त्याबरोबर येणारे आगंतुक अश्रू. दुपारच्या वेळी ती एकटीच बाल्कनीमधल्या झोपाळ्यावर बसून विचार करत होती. फोनच्या रिंगने तिची समाधी भंग पावली. सुमितचा फोन होता. जुजबी चौकशी करून तो म्हणाला, या रविवारी दुसरा कोणताही कार्यक्रम ठरवू नकोस. तो पूर्ण दिवस आपण मस्त एन्जॉय करूया. मनसोक्त खरेदी, एखादा सिनेमा आणि नंतर एखाद्या मस्त हॉटेलमध्ये जेवण. चालेल ना? तसंही कामाच्या व्यापात बऱ्याच दिवसांपासून कुठेच नाही गेलो आपण. किती प्रेम करतो हा माझ्यावर. उगीचच भरून आलेले डोळे टिपत रेणुका म्हणाली, स्वतःशीच बोलत असल्यासारखी. गेल्या 2 वर्षात सुमितच्या सुद्धा लक्षात आले. त्यालाही जाणवतच असेल की माझ्या मनाची होणारी ही तगमग. बिचारा, त्याच्याकडून प्रयत्न करत असतो माझं मन राखायचा, पण मी तरी काय करू. जेव्हा जेव्हा माहेर आणि माहेरपण हे शब्द ऐकते तेव्हा माझ्याही नकळत उदास होते मी, आणि माझ्यामुळे बिचारा सुमित पण अस्वस्थ होतो. आता रेणुका सुमितच्या विचारात गुरफटून गेली. खरं म्हणजे त्यांचं दोघांचं लग्न हे अगदी रीतसर चहा पोह्यांच्या कार्यक्रमानंतर ठरलं होतं, आणि सुमितच्या बहिणीला लवकरच परदेशात शिफ्ट व्हायचं असल्यामुळे त्याआधी लग्न उरकून घेणं आवश्यक होतं. त्यामुळे महिन्याभरातच रेणुका नवी नवरी बनून सुमितच्या आयुष्यात आणि त्याच्या घरात दाखल झाली. साहजिकच त्या दोघांना लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला, मतं जाणून घ्यायला पुरेसा वेळ मिळाला नव्हता. पण त्या मोजक्याच भेटींमध्येही सुमितचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव रेणुकाच्या लक्षात आला होता. त्याला तिच्याबद्दल, तिच्या विचारांबद्दल वाटणारी आत्मीयता आणि त्याच्या छोट्या छोट्या कृतीमधूनही तिला जाणवत होती. अशाच एका भावूक क्षणी रेणुकानं आपल्या मनातली सल सुमितला सांगितली होती. त्याच्या आश्वासकतेमुळे तिच्याही नकळत रेणुकाने आपलं मन त्याच्यापाशी मोकळं केलं होतं. त्याचा हात हातात घेत त्याच्या भक्कम खांद्यावर आपलं मस्तक टेकवत ती म्हणाली होती, तुला माहिती सुमित, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, 11वी-12वीत होते, तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझ्या आईला खूप शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागतात. मी तिला सतत कामात गुंतलेलं इतरांसाठी झटताना बघितलं होतं, आणि तेही कायम हसतमुख राहून. कधी जर तिला मदत करायला गेले तर म्हणायची, पुढे आयुष्यभर हेच करायचं आहे ग बाळा, त्यामुळे आत्ता राहू दे. आत्ता तू अभ्यास कर, मित्रमैत्रिणींबरोबर मजा कर. मी करीन सगळं, आहे सवय मला. पण मी मात्र मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं की जेव्हा माझं लग्न होऊन मी माझ्या घरी जाईन तेव्हा आईला माझ्या घरी राहायला बोलवीन आणि तिला पूर्ण आराम देईल. तिचं माहेरपण करीन, तिचं हक्काचं माहेरपण. पण माझं ते स्वप्न अपूर्णच राहिलं. एक दिवस अचानक ती आम्हाला सगळ्यांना मागे सोडून तिच्या अंतिम प्रवासाला निघून गेली. आता जेव्हा हे सगळं आठवतं ना, तेव्हा स्वतःचाच खूप राग येतो मला. वाटतं तेव्हाच का नाही तिला आराम दिला. कशाला वाट बघत बसले स्वतःच्या घरी जाण्याची. थोडा हट्ट केला असता, कदाचित ऐकलं असतं तिनं माझं, केलं असतं तिने माझ्या मनासारखं, थोड्या वेळासाठी का होईना, पण अनुभवलं असतं माहेरपणाचं सुख. एकीकडे रेणुकाचं मन मोकळं होत होतं, तर दुसरीकडे डोळे मात्र अगदी भरून वाहत होते. त्याच तंद्रीत ती म्हणाली, मग मी स्वतःच्या मनाला समजावलं की आई नसली तर काय झालं, माझी सासू असेल ना, तिचं माहेरपण करीन मी. शेवटी तीही आईच आहे ना, ती देखील अशीच झटली असणार सगळ्यांसाठी.
पण तिथेही मी कमनशिबीच ठरले. जेव्हा तुझी मॅरेज पोर्टलवरची माहिती बघताना तुझ्या दिवंगत आईबद्दल वाचलं तेव्हा स्वप्नभंगच झाला माझा. नंतर कितीतरी वेळ सुमित तिला थोपटून शांत करायचा प्रयत्न करत होता. पण एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती. रेणुकाच्या भावविश्वात माहेर आणि माहेरपण या संकल्पनेचा कोपरा खूपच नाजूक होता. एकतर तिच्या आईला ती माहेरपण देऊ शकली नव्हती आणि दुसरं म्हणजे तिच्या आईच्या पश्चात तिचं स्वतःचं माहेरपणही ती कधीच पूर्णत्वाने अनुभवू शकणार नव्हती. पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या अशक्यप्राय गोष्टींना आपण सत्यात उतरवू शकत नाही. आणि नाईलाजाने का होईना पण ही वस्तुस्थिती रेणुकाने स्वीकारली होती. त्याचबरोबर यातून मार्गही आपल्यालाच काढायचा आहे हे देखील तिला पटत होतं. पण तरीही एखाद्या भावूक क्षणी ती अशीच हळवी व्हायची. आतासुद्धा बाल्कनीमध्ये आपल्याच विचारात गुरफटलेल्या रेणुकाच्या डोळ्यांसमोरून तिच्या आईचा सोशिक तरी हसतमुख शांत चेहरा तरळून गेला आणि अचानक कुठून तरी तिच्या आईचं एक वाक्य ऐकू आलं. आपण प्रामाणिकपणे केलेलं कुठलंही काम, कोणताही प्रयत्न नेहमी त्याच्या इच्छितस्थळी जाऊन पोहोचतो. कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरूपात, पण पोहोचतो हे मात्र नक्की. आणि आपला हेतू जर योग्य असेल तर देवही आपली मदत करतो. त्यामुळे जेव्हा आणि जसं शक्य होईल तसं आपण जे ठरवलं असेल ते करत राहावं. नंतरचे 2-3 दिवस आईची ती वाक्ये रेणुकाच्या मनात घोळत राहिली, पण तिला त्यातून काहीच निष्कर्ष काढता येत नव्हता आणि त्यामुळे ती अजूनच गोंधळात पडली होती. त्याच विमनस्क अवस्थेत एका सकाळी ती वर्तमानपत्र वाचत असताना तिची नजर एका जाहिरातीवर गेली. शहरात नुकत्याच सुरू झालेल्या एका महिला आश्रमाची जाहिरात होती ती. ते बघताच अचानक रेणुकाचा चेहरा उजळला. तिने हात जोडले आणि मनोमन आईला आणि देवाला नमस्कार केला. तिच्या मनातल्या विचारांच्या वादळाला आता योग्य दिशा मिळाली होती. तिने मोबाईल उचलला, इंटरनेटवर थोडीशी शोधाशोध केली आणि तिथे मिळालेल्या एका नंबरवर फोन केला. पलीकडून आवाज आला, ममता महिला आश्रम. आम्ही आपली काय मदत करू शकतो? रेणुकाने भरलेल्या डोळ्यांनी आणि भारावलेल्या आवाजात उत्तर दिलं, तुमच्या आश्रमातल्या सगळ्या आया बहिणीचं माहेरपण करायचं आहे मला. कृपया पत्ता सांगता का? अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.